नमस्कार सर्वांना, आत्मवंदन. आपण भगवती क्लासेसच्या या नवीन ध्यान सत्रामध्ये श्री दत्तांचे 16 अवतार बघत आहोत. 16 अवतारातील एकेका अवतारावरती आपण ध्यान, मानस पूजा या सर्व गोष्टींचा विचार करून ध्यान आणि ज्ञानाचं हे सत्र श्री भगवती क्लासेसच्या माध्यमातून आपण सुरुवात केलेली आहे. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की 2 अवतार, जे पहिले 2 अवतार आहेत, योगीराज अवतार आणि अत्री वरद अवतार, त्याचा आपण इथे पूर्णपणे मानस पूजा, ध्यान आणि त्यातून पूर्ण अवधूत अवतार काय आहे ते समजावून घेतलं होतं. श्री दत्तात्रय कुठे कुठे जाऊन काय काय करतात, त्यांचं जे काही दिनचर्या आहे ती सुद्धा आपण त्यातून ध्यानातून समजून घेतली होती. आज आपण त्या पुढचे जे अवतार आहेत, तिसरा आणि चौथा, याविषयी जाणून घेणार आहोत. तिसरा अवतार जो दत्तात्रय अवतार आहे आणि चौथा जो कालाग्नी शमन अवतार आहे त्याविषयी पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण आता सुरुवात करणार आहोत ध्यान आणि ज्ञान सत्राला. सर्वांनी कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसायचंय. पाठीचा कणा पूर्णपणे सरळ ठेवा, मान सरळ ठेवायची आहे. ज्यांना खाली बसता येत नसेल त्यांनी खुर्चीवर बसलात तरी चालेल. स्थिती ठेवताना दोन्ही हातांचे फिंगर लॉक करायचे आहेत आणि हात अगदी छान व्यवस्थित रेस्ट मोड मध्ये ठेवायचे आहेत. खुर्चीवर बसला असाल तर दोन्ही पायांचे क्रॉसिंग करून घ्या आणि स्वतः अगदी कम्फर्टेबल राहाल अशा पोझिशन मध्ये बसायचंय, पण पाठीचा कणा मात्र अगदी सरळ ठेवायचा आहे. चेहरा प्रसन्न ठेवा. आज आपण श्री दत्तात्रयांचं जे ध्यान आणि ज्ञान सत्र करणार आहोत त्यासाठी एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाशपणे आपले डोळे अलगदपणे मिटून घ्या. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. श्री दत्तात्रयांच्या या अवताराविषयी जाणून घेताना स्वतःला स्वतः सोबत आधी जोडवायचंय. त्यासाठी पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. आपलं शरीर पूर्णपणे शिथिल करून घ्या. आपल्या मनाला विचारांच्या गर्दीतून बाहेर काढा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास आणि दीर्घ प्रश्वास. स्वतःला स्वतःसोबत जोडायचंय. आपल्या श्वासांसोबत स्वतःला जोडा. फक्त आणि फक्त लक्ष आपल्या श्वास आणि प्रश्वासावर. श्वास घेतला जातोय आणि श्वास सोडला जातोय त्याची जाणीव ठेवायची आहे. श्वास घेतला जातोय, श्वास सोडला जातोय. पूर्णपणे श्वासासोबत राहा. पुन्हा आपल्या मनाला विचारांच्या गर्दीतून बाहेर काढा आणि श्वासाचा आलंबन द्या. आज आपण श्री दत्तात्रयांचे महत्वाचे जे 16 अवतार होऊन गेलेले आहेत ज्याविषयी साधकांना खूप कमी माहिती आहे, त्यातील तिसरा आणि चौथा अवतार याविषयी उहापोह करणार आहोत, जाणून घेणार आहोत. श्वासावर लक्ष केंद्रित ठेवून मी सांगत असलेल्या सर्व गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न करा. मनात कुठलेही विचार आणू नका. श्री दत्तात्रय प्रभूंचा तिसरा अवतार श्री दत्तात्रय याच नावाने ओळखला जातो. आपण मागील भागामध्ये जे 2 अवतार बघितले दत्तात्रय प्रभूंचे, त्यामध्ये त्यांनी अत्री महर्षींना मी तुम्हाला स्वतःला अर्पण करतोय आणि पुत्र रूपाने तुमच्या अवतार घेईन असा वर दिला होता. आणि तो दुसरा अवतार होता अत्रिवरद अवतार. अत्रिवरद या अवतारात परमेश्वराने अत्री मुनींना त्रिमूर्तीच्या रूपाने दर्शन देऊन फक्त वरच दिला होता, म्हणजे फक्त आशीर्वाद दिला होता. पुत्र रूपाने अवतार घेऊन
मी तुमच्या वंशाला भूषवीन एवढे सांगून ते तिथे अंतर्धान पावले होते. म्हणजे तो अवतार त्यांनी तिथे समाप्त केला होता. त्यानंतर अत्रि मुनी आणि सती अनुसूया यांनी त्रिमूर्ती या रूपाने परमेश्वराचे सतत चिंतन केले, सतत ध्यान केले आणि काही काळाने परमेश्वराने अत्रि ऋषींना आणि अनुसूयेला प्रत्यक्ष दर्शन दिले आणि सांगितलं की मी तुमच्या दोघांवरती प्रसन्न झालेलो आहोत. तुमच्या तपश्चर्येचे आणि अनन्य भक्तीने प्रसन्न होऊन मी तुम्हाला इष्टवर देत आहे. त्याप्रमाणे आज मी तुमच्या पुढे स्वतःला अर्पण करून घेऊन दत्त रूपाने तुमच्या सानिध्यात अवतरत आहे. श्री दत्तगुरु त्यांना म्हणाले की माझे हे रूप त्रैलोक्यामध्ये अत्यंत दुर्लभ असलेल्या व देवादिकांच्याही दृष्टीस न पडणारे असे अलौकिक हे रूप केवळ तुमच्या भक्तीसाठीच मी प्रकट करीत आहे. असे बोलून भगवान श्रीहरी अगदी बालरूप धारण करून दोघांच्या पुढे उतरले. तोच हा अवतार श्री दत्त संप्रदायामध्ये दत्तात्रय या नावाने प्रसिद्ध असलेला श्री दत्तात्रय अवतार. श्री दत्तात्रय यांचा अवतार कार्तिक वद्य द्वितीयेच्या दिवशी, या दिवशी गुरुवार होता, मृग नक्षत्र होतं आणि शुभ दिन होतं. शुभ नक्षत्रावर पहिल्याच प्रहरात, पहिल्याच मुहूर्तावर श्री दत्तात्रय प्रभू अत्रि महर्षी आणि माता अनुसूया यांच्या पुढे आविर्भूत झाले. आपल्या अत्यंत कोमल रूपाने त्रैलोक्याला मोहून टाकणारे दत्त दिगंबर हे अत्रि मुनींना दिलेले वरदान सत्य करण्याकरिता पुत्र रूपामध्ये तिथे अवतरित झाले होते. त्यांनी जो वर दिला होता अत्रि वरद या अवतारामध्ये, तो वर पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे दत्तात्रय रूप घेतलेले होते. त्यांचे ते वर्णन, ते रूप इतकं सुंदर होतं की त्यात शब्दांमध्ये वर्णन करता न येण्यासारखं असं रूप होतं. त्या रूपामध्ये श्री दत्तात्रयांची अंगकांती इंद्रनीलारत्नाप्रमाणे निळसर होती. त्यांचे मुखकमल चंद्रबिंबाप्रमाणे आल्हाददायक होते. चतुर्भुज स्वरूपात अवतीर्ण झालेला प्रत्यक्ष विष्णूचाच अवतार तो होता. त्यांनी आपल्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म ही आयुध धारण केलेली होती. सर्वांग सुंदर अशा आपल्या दिव्य रूपाने त्यांनी प्रत्यक्ष कामदेवालाही जिंकलेले होते. इतकं सुंदर त्यांचं असं रूप होतं की प्रत्यक्ष कामदेव सुद्धा त्यांच्या पुढे फिका पडत होता. श्री दत्तात्रय यांच्या मंगलमय ध्यानाचे जे कोणी चिंतन करतील त्यांचे या ध्यानाने मंगलच होईल, असे हे सुंदर ध्यान, असे हे सुंदर रूप त्यांचे होते. त्यांनी सर्वांगाला भस्म चर्चिले होते आणि त्यांच्या मस्तकामध्ये जटाजूट विराजमान होते. त्यांचे नेत्र प्रफुल्ल कमलाप्रमाणे अत्यंत सुंदर दिसत होते. योगीजन प्रिय विश्वगुरु भगवान श्री दत्तात्रय हे ज्ञान योगाचे जणू काही मूर्तिमंत निधी म्हणजे संग्रहच आहे असे त्यांचे रूप दिसत होते. माता अनुसूया आणि अत्रि ऋषी हे रूप निहाळत होते, बघत होते. त्यांना खूप आनंद निर्माण होत होता. त्यांच्या अंतःकरणामध्ये अगदी माया आनंद पूर्णपणे भरून गेलेला होता. याप्रमाणे परमेश्वराने श्री दत्ताने अत्रि मुनींना दत्तोहम म्हणून पुत्र रूपाने दर्शन दिल्यानंतर अत्रि मुनी आणि सती अनुसूया यांनी दत्तात्रय यांचे ध्यान केले. हात जोडून त्यांना नम्र भावाने प्रार्थना केली. दत्तात्रयांचे आपणही दत्तोहम ह्या रूपाचे ध्यान करूया. मनातल्या मनात तुम्हीही हा दत्तोहम मंत्र म्हणायचा आहे. सोहम प्रमाणेच हा मंत्र दत्तोहम 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 दत्तोहम
दत्तोऽहम्। सती अनुसूया माता आणि श्री अत्री मुनी यांनी हात जोडून नम्र भावाने श्री दत्तात्रयांना प्रार्थना केली की हे प्रभू, आपण भक्त काम कल्पद्रुम आहात. आपण भक्तजनांच्या अंतःकरणातील भावना म्हणजे गूढ अभिप्राय जाणतच आहात. भक्तीने भक्तजनांच्या अधीन होणे हा आपला स्वभावच आहे. भक्तीनेच आपले स्वरूप जाणले जाते. हे जनार्दना, तुम्ही या रूपाने आम्हाला आत्मदान केले. आम्ही उभयतांची एवढ्याने तृप्ती होत नाही. आम्हाला औरस पुत्र असावा अशी आमची आकांक्षा आहे. तरी औरस पुत्र रूपाने तुम्ही आमच्या उदरी जन्म घेऊन आम्हाला धन्य करावे. आम्हाला यावेळी दिसत असलेले तुमचे हे रूप अत्यंत मंगलकारक आहे. या भूतलावर लोकांचा उद्धार करण्याकरिता तुम्ही याच रूपाने असावे. हे जगन्नाथा, तुम्ही आमच्यावर प्रसन्न होऊन आमचे हे मनोरथ पूर्ण करा अशी मागणी ते करतात. आता आपण जो श्री गुरु दत्तात्रयांचा फोटो बघतो किंवा जी काही प्रतिमा बघतो, त्या रूपात ते तिथे अवतरित झालेले होते. परंतु माता अनुसूया आणि अत्री ऋषींची अशी कामना होती की त्यांनी बाल स्वरूपामध्ये, औरस पुत्र या स्वरूपामध्ये त्यांच्याकडे यावं आणि त्यांचं पालन पोषण त्यांनी करू शकावं. ही इच्छा, हे मनोरथ पूर्ण करण्यासाठी त्यांना श्री दत्तात्रेयांनी आशीर्वाद दिला. अत्री ऋषींच्या देहात तेजो रूपाने त्यांनी स्वतःला प्रविष्ट केलं आणि अनुसूयेच्या उदरी ते अवतरले. हा जो आपण बघितला, हा दत्तात्रेयांचा तिसरा अवतार होता. आणि त्यानंतर दत्तात्रेयांचा पुढचा अवतार बघणार आहोत. हा दत्तात्रयांचा तिसरा अवतार, याची आपण आता मानस पूजा करणार आहोत. त्याचं स्वरूप जाणून घेणार आहोत. त्या स्वरूपाची अगदी शांतपणे मानस पूजा करणार आहोत. सर्वांनीच आता आपलं लक्ष आपल्या श्वासावरून काढून श्वासावरून आता आपलं लक्ष आपल्या हृदयाच्या ठिकाणी केंद्रित करायचंय. आपल्या हृदयाच्या ठिकाणी एक कमळ विराजमान आहे. अनाहत चक्र त्याला म्हटलं जातं. आपण ह्या चक्राच्या माध्यमातूनच आपल्या इष्ट देवतेशी जुळलेलो आहोत. आपल्या या हृदय कमलावरती आपल्याला आपल्या सद्गुरूंना बघायचं आहे. त्यासाठी स्वतःला आधी तयार करा. स्वतःला पूर्णपणे अंतर्मुख करा. कल्पना करा, आकाशात क्षितिजावर गुलाबी रंगाची स्वैर उधळण होत आहे. अष्टगंधाचा सुगंध चौफेर दळवळत आहे. मंद मंद असा मुरलीचा गूढ मंजूळ आवाज आसमंतामध्ये पसरलेला आहे आणि तो तुमच्या कानावरती पडतोय. दिव्य ओंकाराचा नाद तुम्हाला ऐकू येतोय. तुमच्या हृदयाच्या ठिकाणी असलेल्या रक्तवर्ण कमळाच्या पाकळ्या हळूहळू उमलतायत. त्या प्रफुल्लित कमळाच्या मध्यभागी सद्गुरूंच्या तेजस्वी पादुकांचे दर्शन तुम्हाला घडतंय.
श्री दत्तात्रयांच्या पादुका, त्यांचं दर्शन घ्यायचंय. आता मनातल्या मनात प्रार्थना करा श्री सद्गुरूंना, श्री दत्तात्रयांना, की तुम्ही माझ्या हृदय कमलामध्ये प्रकट व्हा. एक तेजाचा झोत हृदयातील पादुकांपासून निघेल आणि त्यामधून आपल्या समोर आपल्या सद्गुरूंची, श्री दत्तात्रयांची सुहास्य वदन सगुण मूर्ती उभी राहील. त्यांचं मनोमन स्वागत करा. आपल्या सद्गुरूंना चंदनाच्या पाटावरती बसवायचंय. पाटावर बसवून त्यांचे चरण कमल धुवायचे आहेत. सुवर्ण कलशाने पाणी घालायचंय त्यांच्या चरण कमलांवर. त्यानंतर चांदीच्या वाटीतून पंचामृत स्नान करायचं आहे त्यांच्या चरण कमलावरती. पुन्हा एकदा सुवर्ण कलशातून पाणी घालून पाद प्रक्षालन करून घ्या. आता एका शुभ्र वस्त्राने तुम्ही ते चरण कमल अगदी सावकाशपणे टिपून घ्यायचेत, पुसून घ्यायचेत. पाटावरती एक वस्त्र अंथरून त्यावरती ते पाय अगदी छान पद्धतीने ठेवायचे आहेत. त्यावरती तुम्ही हळदी कुंकू वाहत आहात, कुंकुमार्चन करत आहात. आपल्या सद्गुरूंच्या भाळावरती तुम्ही अष्टगंध लावत आहात. जवळच तुम्ही निरांजन ठेवलेली आहे तबकात. त्या निरांजनेने आपल्या सद्गुरूंना ओवाळायचंय, त्यांचं स्वागत करायचंय. आता आपल्या हृदय कमलातील एका मखमली मंचकावर आपण सद्गुरूंना विश्रांती करण्यासाठी आमंत्रण देत आहोत. त्यांची ती दिव्य मूर्ती आपण न्याहाळायची आहे. आता आपण सद्गुरूंना अभिषेक करणार आहोत. त्यासाठी त्यांना एका चंदनाच्या पाटावरती, सुवर्ण जडित चंदनाच्या पाटावर आपण बसवलेलं आहे. अभिषेकाला सुरुवात करण्याआधी सद्गुरूंनी त्यांच्या गळ्यातील रुद्राक्ष माळा काढून ठेवलेल्या आहेत. त्यांची सर्व आयुधे काढून ठेवलेली आहेत. पाटावर बसल्यावर आपण सद्गुरूंना चंदनाच्या सुगंधी अशा तेलाने हळुवारपणे अभ्यंग करत आहोत. रुपयाच्या घंगाळातील गंगोदक सुवर्ण कलशात घेऊन सद्गुरूंना अभ्यंग स्नान घालत आहोत. सर्वांगास उटणे लावून पुन्हा आपण गंगोदकाने स्नान घालत आहोत. सद्गुरूंचा, श्री दत्तात्रयांचा स्नानविधी पूर्ण आटोपून आपण त्यांच्यासाठी आणलेले उत्तम वस्त्र, आभूषणे त्यांना प्रदान केलेली आहेत. पुन्हा आपण सद्गुरूंना मखमली मंचकावर बसण्यास विनंती केलेली आहे आणि पुन्हा त्यांचं ते भरजरी वस्त्रातील स्वरूप आपण डोळ्यांनी न्याहाळत आहोत. सद्गुरूंचा तो एक कृपा कटाक्ष आपल्या शरीरावर पडलेला आहे आणि तिथेच आपले सर्व त्रिविध ताप गळून पडलेले आहेत. आपण आपल्या सद्गुरूंच्या पायावर डोके ठेवले आणि नयनाश्रूंनी पूर्ण त्यांचे चरण पुन्हा एकदा क्षाळले आहेत.
आपले सर्व ताप हरण करणाऱ्या या सद्गुरूंना पाहून आपल्या मनात जो आत्मानंद प्रकट झालेला आहे त्याचा अनुभव करा. आपला सर्व शीण तिथे गळून पडलेला आहे. आपण सद्गुरूंना प्रार्थना करत आहोत. हे सद्गुरुनाथा, माझे माझे सर्व सरू दे, तुझे तुझे उतरू दे. माझ्यातलं मी पण पूर्णपणे सरू दे. फक्त तूच राहू दे. मी कोण आहे, मी तुझं स्वरूप आहे याची प्रचिती मला सतत राहू दे. माझ्या अंतरी तुझा नेहमी वास राहू दे आणि तुझ्या वास असलेल्या माझ्या अंतःकरणाकडून नेहमीच सर्व गोष्टी चांगल्या घडू देत. आपल्या सद्गुरुनाथांच्या दत्तात्रयांच्या चरणावरती मस्तक ठेवून ही प्रार्थना आपण करत आहोत. पुन्हा आपण सद्गुरुनाथांना चरणापासून ते मस्तकापर्यंत एकदा निहाळलेलं आहे. त्यांचं ते स्वरूप पूर्णपणे आपण डोळ्यात साठवून ठेवलेलं आहे. त्यांच्या त्या कृपा कटाक्षाने आपला जो काही शीण निघून गेलेला आहे तो शब्दात न वर्णन करण्यासारखा. त्यांचं ते सुंदर स्वरूप पाहून आपण त्यांची स्तुती करायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या त्या मुखकमलाकडे पाहून दोन्ही हात जोडून आपण त्यांची स्तुती करत आहोत. जगतवंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना, अनन्य भावे शरणागत मी, भवभाव हरण तुम्हीच ना. कार्तवीर्य यदु परशुराम ही प्रबोधिले गुरु तुम्हीच ना. स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना. नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना. मच्छिंद्रादी यती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना. दासोपंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना. नाथ सदनीचे चोपदार तुम्ही श्री गुरुदत्ता तुम्हीच ना. युगायुगा निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना. बालोन्मत्त पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना. स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना. करुणी भिक्षा करविरी भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना. तुळजापुरी कर शुद्धी तांबुल निद्रा माहुरी तुम्हीच ना. करुणी समाधी मग्न निरंतर गिरिनारी गुरु तुम्हीच ना. विप्रस्त्रियेच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना. श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती करंज नगरी तुम्हीच ना. जन्मताच ओंकार जपुनी मौन धरियले तुम्हीच ना. मौंजी बंधने वेद वदोनी जननी सुखविली तुम्हीच ना. चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊनी तुम्हीच ना. कृष्ण सरस्वती सद्गुरी वंदुनी तीर्थागमले तुम्हीच ना. माधवारण्य कृतार्थ केले आश्रम देऊनी तुम्हीच ना. पोटशुळाची व्यथा हरोनी विप्र सुखविला तुम्हीच ना. वेल उपटुनी विप्रादिधला हेमकुंभ गुरु तुम्हीच ना.
तस्कर वधुनी विप्र रक्षिला, भक्तवत्सला तुम्हीच ना. विप्र स्त्रियेचा पुत्र उठविला, निष्ठा देखुनी तुम्हीच ना. हीन जिव्हा वेद पाठी, केली सजीव करुणी तुम्हीच ना. वाडी नरसिंह औदुंबरी, वास्तव्य करुणी तुम्हीच ना. भीमा अमरजा संगमी आले, गाणगापुरी गुरु तुम्हीच ना. ब्रह्ममुहूर्ती संगमी स्थानी, अनुष्ठानी रत तुम्हीच ना. भिक्षाग्रामी करुणी राहता, माध्यान्नी मठी तुम्हीच ना. ब्रह्म राक्षसा मोक्ष देऊनी, उद्धरिले मठी तुम्हीच ना. वांझ महिषी दुभविले फुलविले, शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना. नंदीनमा पुष्टी केला, दिव्य देही गुरु तुम्हीच ना. त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनी, कुमसी ग्रामी तुम्हीच ना. अगणित दिधले धान्य कापुनी, क्षुद्राक्षित गुरु तुम्हीच ना. रत्नाईचे कुष्ट दवडिले, तीर्थे वर्णित तुम्हीच ना. 8 ग्रामे भिक्षा केली, दीपवाळी दिनी तुम्हीच ना. भास्कर हस्ते 4 सहस्रा, भोजन दिधले तुम्हीच ना. निमिष मात्रे तंतुक नेला, श्रीशैल्यासी तुम्हीच ना. सायं देवा काशी यात्रा दाखविली, गुरु तुम्हीच ना. चांडाळा मुखी वेद वदविले, गर्व हराया तुम्हीच ना. 60 वर्षी वांजेसी दिधले, कन्या पुत्र ही तुम्हीच ना. कृतार्थ केला मानस पूजुनी, नरकेसरी गुरु तुम्हीच ना. माहुरचा सतीपती उठवूनी, धर्म कथिला तुम्हीच ना. रजकाचा यवन राज बनवूनी, उद्धरिला गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे भजता सेवक, तरतील वदले तुम्हीच ना. कर्दळी वनीचा बहाणा करुनी, गाणगापुरी स्थित तुम्हीच ना. निर्गुण पादुका दृश्य ठेवूनी, गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना. विठाबाईचा दास मूढ परी, अंगीकारिला तुम्हीच ना. आत्मचिंतनी रमवा निशिदिनी, दीनानाथ गुरु तुम्हीच ना. जगद्वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागतमी, भवभय वारण तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागतमी, भवभय वारण तुम्हीच ना. भवभय वारण तुम्हीच ना. भवभय वारण तुम्हीच ना. श्री दत्तात्रय तुमच्या मुखातून ही त्यांची स्तुती ऐकून अत्यंत प्रसन्न झालेले आहे. तुमच्या डोळ्यातून नयनाश्रू येत आहेत. स्वतःला मोकळं होऊ द्या. आपल्या सद्गुरूंप्रती पूर्णपणे समर्पणाची भावना, ते आणि आपण एक आहोत ह्याची भावना. आपण आपल्या या सद्गुरूंना इक्षूचा नैवेद्य दाखवलेला आहे, उसाच्या खांडांचं नैवेद्य दाखवलेलं आहे. आपल्या अंतःकरणातून आपल्या आत्म्याच्या तेजाने आपण त्या परमात्म्याच्या तेजाची आरती केलेली आहे. आपण केलेल्या मानस पूजेने नटलेल्या शांत, सुंदर आणि तेजस्वी सद्गुरूंच्या मूर्तीचे अवलोकन करून पुन्हा एकदा त्यांना साष्टांग दंडवत घाला.
आपल्या हृदय कमलातील सिंहासनावर आरूढ असलेल्या श्री दत्तात्रयांसमोर पुन्हा हात जोडून उभे राहून शरणागतीकरिता आत्मकथन करा. चुकल्या मुकल्या गोष्टींबद्दल त्यांची क्षमा याचना करा. त्यांना नैवेद्य अर्पण करा. आता आपल्या सद्गुरूंना स्थूल रूपातून सूक्ष्म रूपात हृदय कमलावर विराजमान होण्याची विनंती करायची आहे. आपल्या हृदय कमलात आपले सद्गुरू सतत विराजमान राहो अशी त्यांना विनंती करा. सद्गुरूंच्या सगुण रूपामधून एक प्रकाश शलाका निर्माण होईल आणि आपल्या हृदयात प्रवेश करेल. तुम्हाला दिसणारे सद्गुरूंचे ते सगुण रूप आता अदृश्य झालंय, पण तुमच्या हृदयातील रक्तवर्ण कमळावर सद्गुरूंचा सतेज पादुका सतत विराजमान असतील. त्यांचे दर्शन तुम्हाला आता घ्यायचंय. पुन्हा एकदा आपल्या हृदय कमलावरती आरूढ असलेल्या सद्गुरूंच्या श्री दत्तात्रयांच्या त्या पादुका बघा. पुन्हा आपलं लक्ष त्या पादुकांवरती केंद्रित ठेवा. आपल्या अंतरात्म्यात विराजमान असलेल्या या श्री दत्तात्रय स्वरूपाला आता आपण अर्घ्यदान देणार आहोत. कल्पना करायची की आपण आपल्या दोन्ही हातांमध्ये पाणी घेतलेलं आहे. दिव्य रूप धारण करणारा सद्गुरू श्री दत्तात्रेया, आपण तेजो रूपाने सर्व विश्वामध्ये निवास करीत आहात. भक्तांच्या त्रिविध तापांचा नाश करणाऱ्या तुम्हाला मी पूजा कर्माच्या रूपाने हे अर्घ्यदान करीत आहे असं म्हणून आपण दोन्ही हातातलं पाणी खाली सोडलेलं आहे. पुन्हा आपण आपल्या दोन्ही हातांमध्ये दोन्ही हातांच्या ओंजळीत पाणी घेतलंय. हे दत्तात्रेया, आपण अव्यक्त रूप आहात. अर्थात भक्तांना, अभक्तांना, अजनांना, अज्ञजनांना आपले रूप कळत नाही. आपण अद्वैत रूप आहात. एक जिन्सी शुद्ध सच्चिदानंद रूप आहात. तसेच स्वभावता आपण निर्गुण आणि निराकार असला तरी भक्तजनांच्या करिता सगुण आणि साकार रूपानेही नटलेला आहात. आपण परब्रह्म स्वरूप आहात. तुम्हाला मी पूजा कर्माने अर्घ्य प्रदान करीत आहे असं म्हणून पुन्हा एकदा श्री दत्तात्रयांच्या त्या पादुकांवरती अर्घ्यदान करा. पुन्हा आपल्या हाताच्या ओंजळीत भरून पुन्हा पाणी घ्यायचंय अर्घ्यदानासाठी. हे परमेश्वरा, आपण मोक्षाचे म्हणजे भवबंधनातून मुक्त होण्याचे बीज अर्थात मूल कारण आहात. हे सद्गुरू, आपण सर्व मुक्तांचे नाथ म्हणजे रक्षक संरक्षक आहात. मुक्त झालेल्या लोकांना मुक्तावस्थेपासून कधीही भ्रष्ट होऊ देत नाही. हे सच्चिदानंद रूपा श्री दत्तात्रया, मी तुम्हाला या पूजा प्रसंगाने पुन्हा एकदा अर्घ्यदान करीत आहे. पुन्हा आपल्या हृदय कमलावरती आरूढ असलेल्या त्या पादुकांवरती अर्घ्यदान करा. श्री दत्तात्रयांना आपण नैवेद्य दाखवलेला आहे. त्यांची मानस पूजा संपन्न केलेली आहे. आता श्री दत्तात्रय सतत आपल्या हृदय कमलावरती त्यांच्या पादुकांच्या रूपात विराजमान असणार आहे. आपण करीत असलेले सर्व कर्म त्यानुसार आता घडतील. आपल्याकडनं सत्कर्म व्हावीत हीच त्यांची इच्छा असणार आहे. आपण करीत असलेल्या प्रत्येक कर्मावरती आता त्यांचा लक्ष राहणार आहे. त्यामुळे सजगतेने पूर्ण आपला दिनक्रम
दिनचर्या, कर्म, प्रपंच आपण करणार आहोत. पुन्हा आपलं लक्ष आता श्वासावर केंद्रित करायचं आहे. श्वास घेतला जातोय, श्वास सोडला जातोय. श्वास घेतला जातोय, श्वास सोडला जातोय. आपल्या सोबत आपले श्री गुरुदेव आहेत, याची आपल्याला जाणीव आहे. श्वासाची प्रत्येकाने जाणीव करून आपल्या गुरुप्रती पूर्ण समर्पणाची भावना ठेवून मनातल्या मनात त्यांचं मंत्रोच्चारण करायचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. मनातल्या मनात श्री गुरूंचा हा जप सुरू ठेवा. आपल्या अंतःकरणात आपण आपल्या सद्गुरूंना पूर्णपणे स्थान दिलेलं आहे. आपलं सर्वांग आपल्या सद्गुरूंच्या जाणीवेने, त्यांच्या मंत्राने, त्यांच्या स्पंदनांनी भरलेलं आहे. श्री दत्तात्रय आपल्या सर्वांवर अशीच कृपा कटाक्ष ठेवून राहावेत, अशी आपण त्यांना विनंती करूयात. सद्गुरु भगवान श्री दत्तात्रय यांनी अत्री महर्षी आणि सती अनुसूया यांच्या उदरी प्रत्यक्ष औरस पुत्राने जो चौथा अवतार घेतलेला आहे, तो आहे कालाग्नी शमन या नावाने ओळखला गेलेला कालाग्नी शमन दत्त अवतार. स्वयंभू व मन्वंतरापासून विद्यमान कालापर्यंत श्री दत्तात्रयांचे भक्तजनांच्या कल्याणाकरिता असंख्य आविष्कार झालेले आहेत. त्यात या 16 अवतारांना आपण प्राधान्य दिलेलं आहे. सर्वच दत्तभक्त या 16 अवतारांना प्राधान्य देत असतात. या 16 अवतारातही चौथा अवतार जो आता आपण बघणार आहेत, श्री कालाग्नी शमन दत्त भगवान दत्तात्रयांचा अवतार, हा मुख्य मानला गेलेला आहे. अत्री आणि अनुसूया यांच्या तपश्चर्येचे हे मूर्तिमंत फल असल्यामुळे त्याला स्वाभाविक प्राधान्य प्राप्त झालेले आहे. पुत्र प्राप्तीकरिता आरंभिलेल्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन परमेश्वराने अत्री मुनींना अभिष्ट वर दिल्यानंतर अत्री मुनींनी खडतर तपश्चर्येचे व्रत संपवले व ते अनुसूये मातेसोबत आपल्या आश्रमामध्ये येऊन राहिले. तेथेही ते निरंतर ईश्वराचे ध्यान करीत होते, चिंतन करीत होते. वृक्ष पर्वतावर केलेल्या खडतर तपश्चर्येने अत्री ऋषींच्या शरीरामध्ये एक प्रकारचे प्रखर तेज निर्माण झालेले होते. ते तेज इतके प्रखर होते की ते कालाग्नीप्रमाणे, कालाग्नी म्हणजे प्रलय कालाच्या वेळेला जे अग्नी निर्माण होते त्यासारखे वाढत जात होते. त्या तेजाने अत्री मुनींच्या अंतरंगात दाह होऊ लागला.
सर्वज्ञ भगवान श्रीहरी श्री विष्णू यांनी ही गोष्ट जाणली आणि ते अत्रि मुनींच्या शरीराचा दाह शमवण्यासाठी, तो कमी करण्यासाठी अगदी शीघ्रतेने अत्रि मुनींच्या जवळ आले. ज्याप्रमाणे मूर्धास्थानी असलेल्या ब्रह्मनंदाच्या द्वारा आत्म्याने प्रवेश करावा, त्या रीतीने श्रीहरींनी अत्रि मुनींच्या अंतरंगात प्रवेश केला. मूर्धास्थानातून आपल्या सगळ्यांचाच आत्मा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. जिथे आपला टाळू भरला जातो ते आपलं मूर्धास्थान. त्या स्थानातूनच श्रीहरींनी अत्रि मुनींच्या अंतरंगामध्ये प्रवेश केला आणि यावेळी परमेश्वराचे तेज कोटी चंद्राप्रमाणे अत्यंत शीतल आणि आल्हाददायक होते. अत्रि मुनींच्या हृदकमलातील दहाकाशात अर्थात हृदयाच्या पोकळीत प्रवेश करून अत्रि मुनींच्या देहाला नखशिखांत शांत आणि सुशीलतेत त्यांनी केलं, अगदी शांत केलं. अत्रि मुनींचा ताप निवला, शांत झाला. याप्रमाणे कालाग्नीचा ताप शमविल्यामुळे अत्रि मुनींच्या पोटीस जन्माला आलेल्या पुत्राला कालाग्नी शमन असे नाव देण्यात आले. हाच दत्तात्रयांचा चौथा अवतार. अत्रि मुनींचा ताप शांत झाल्यानंतर ज्यावेळेला त्यांनी डोळे उघडून पाहिले, तोच अनुसूया माता त्यांना अत्यंत लोभनीय मूर्ती अत्रि मुनींच्या दृष्टीच्या समोर पडली. अनुसूया मातेची अत्रि मुनींप्रमाणेच महासती श्री अनुसूया माता हिच्याही अंतःकरणात आपल्या परमेश्वराप्रमाणे सर्व गुण संपन्न आकल्प ज्ञानोपदेश देऊन लोकांचे कल्याण कार्य करीत राहणारा असा पुत्र व्हावा अशी इच्छा होती. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये हे दिव्य तेज जे होतं अत्रि मुनींचं ते प्रविष्ट झालं आणि अनुसूया माता प्रसूत राहिल्या. मार्गशीर्ष शुक्ल सप्तमीच्या शुभमुहूर्तावर तेजोरूप भगवान श्री दत्तात्रय हे अनुसूयेच्या उदरात प्रविष्ट झाले. स्वतः ते निर्गुण निराकार असूनही अत्रि मुनी आणि सती अनुसूया यांना संतुष्ट करण्यासाठी व सर्व जगाच्या कल्याणासाठी विश्वव्यापी असूनही आपले वचन सत्य करण्याकरिता अनुसूयेच्या उदरात राहिले. जणू काही 9 महिन्यांचा काल 9 दिवसातच अंतर्भूत झाला. अनुसूया अग्नीसारखी अत्यंत तेजस्वी दिसू लागली. लोकांच्या आश्चर्याला व आनंदाला पारावार उरला नाही. थाटामाटाने डोहाळे जेवण होऊन 9 दिवसातच गर्भ पूर्णावस्थेला येऊन पोहोचला. मनालाही त्याचे स्वरूप व कार्य आकलन करता येत नाही असा तो भगवान श्री दत्तात्रय 9 दिवसातच मातेच्या पुढे उतरला. 16 वर्षांचे हे दिव्य त्रिमूर्ती रूप पाहून अनुसूया अत्यंत आश्चर्यचकित झाली. तिने श्री दत्तात्रय यांच्या चरणकमलांना स्पर्श करून भक्तियुक्त अंतःकरणाने स्तुती करण्यास आरंभ केला. परमेश्वराचे ते भक्त वात्सल्य पाहून तिचा कंठ दाटून आला आणि सद्गतीच झाली. शब्द उमटेना, अंगावर रोमांच उभे राहिले, नेत्रातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. जणू काही अष्टविध सात्विक भावांच्या प्रवाहाचा अनुसूयेच्या ठिकाणी संगमच झालेला आहे असे वाटू लागले होते. असा तो आनंदाचा क्षण सती अनुसूया माता आणि श्री अत्रि ऋषी यांच्या जीवनात आला होता. अनुसूया मातेने शांत चित्ताने दत्तात्रयांची प्रार्थना केली. महाराज, आपण औरस पुत्रा रूपाने माझ्या पोटी जन्म घेतल्याशिवाय माझे समाधान होणार नाही. मी आपणास अंगावर घ्यावे, पोटभर पाजावे, टाळू माखावी, सर्वांगास तेल लावावे, न्हाऊ घालावे, पीठ काजळ करावे, पाण्यात ठेवावे, गोड गोड गाणी म्हणत झोके द्यावेत, अंगावर खेळवावे इत्यादी रूपाने तुमचे गोड कौतुक केल्याशिवाय माझ्या मनाचे समाधान होणार नाही. ही अनुसूयेची प्रार्थना ऐकून भगवान श्री दत्तात्रय अनुसूयेच्या प्रसूती शय्येवर नवजात शिशूच्या रूपाने तत्काल प्रकट झाले. श्री दत्तात्रयांनी घेतलेला हा कालाग्नी शमन नावाचा प्रधान अवतार मार्गशीर्ष महिन्यात आला. सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष श्रेष्ठ मानला जातो, कारण तो साक्षात परमेश्वराचाच अंश आहे. तो परमात्म स्वरूपच आहे. मासानाम मार्गशीर्षोहम असे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने स्वतःच सांगितलेले आहे. श्रीकृष्ण म्हणतात की सर्व मासांमध्ये म्हणजे सर्व मराठी महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे.
शिवाय हा महिना जो आहे अन्नधान्याने समृद्धही असतो. दत्तात्रय अवतरले त्या दिवशी पौर्णिमेची तिथी होती. शुक्ल पक्ष होता, बुधवार होता, मृग नक्षत्र होते. भगवान सूर्यनारायण दिवसभर आपले कर्तव्य करून निरोप घेत होते, तर पूर्वेकडे पौर्णिमेचा पूर्ण चंद्र उदयाला येत होता. आपल्या शीतल किरणांनी जणू काही तो दत्तात्रयांच्या आल्हाददायकत्वाची साक्षच देत होता. रात्रीच्या पहिल्या प्रहरातील पहिल्याच प्रदोषकाळी अनसुया मातेच्या इच्छेला मान देऊन तिने केलेल्या प्रार्थनेप्रमाणे भगवान दत्तात्रय बालभावाने अवतरले. हा औरस पुत्र रूपाने झालेला अवतार सर्वांनाच आनंददायक झाला. देवांनी आकाशातून शैशवावस्थेत असलेल्या दत्तात्रयांवर पुष्पवृष्टी केली. गंधर्व गाऊ लागले, मंगलवाद्य वाजू लागली. जनतेकडून होणाऱ्या जय जयकाराने दाही दिशा दुमदुमून गेल्या. अनुसूया माता आपल्या प्रसूतीशय्येवर त्या नवजात शिशूच्या रूपात प्रकटलेल्या त्या गोड स्वरूपाला, आपल्या पुत्राला बघून सुमधुर स्वरामध्ये त्याच्यासाठी अंगाई गाऊ लागली. जो 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 रे सुकुमारा, दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे. कमलासन विष्णू त्रिपुरारी, अत्री मुनींचे घरी सत्व हरुआले. नवल परी भ्रमदवडीला दूरी, जो 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 रे सुकुमारा, दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे. प्रसन्न त्रिमूर्ती होनी, पुत्रत्वा पावुनी हर्ष झाला श्री. त्रिभुवनी राहे ऋषींचे सदनी, जो 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 रे सुकुमारा, दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे. पालक बांधविला सायासी, निर्गुण ऋषीचे वंशी पुत्र जन्मला. अविनाशी अनुसूयेचे कुशी, जो 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 रे सुकुमारा, दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे. षटदश नामासी आधार, दत्तात्रय अवतार कृष्णदासासी. सुख थोर आनंद हा फार, जो 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 रे सुकुमारा, दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे. जो 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 रे सुकुमारा, दत्तात्रय अवतारा जो 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 रे. माता अनुसूया आणि श्री अत्री ऋषींच्या आनंदाला पारावार नव्हता. सर्व सृष्टी आनंदून गेलेली होती. मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी हा दत्त दिगंबरांचा कालाग्निशमन अवतार झालेला आहे. दत्तात्रय प्रभू मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या वेळी सायंकाळी अवतरले. याच वेळी दुर्वास आणि चंद्रही अवतरले. आपल्या अनुग्रहाने सर्व जगाचे संरक्षण करण्याकरता दत्तात्रयांनी घेतलेल्या या अवताराला कालाग्निशमन दत्तात्रय असे म्हणतात. ब्रह्मदेव चंद्राच्या अंशाने अवतरले. योग विद्येचे अधिष्ठाते भगवान विष्णू हे स्वतः दत्त झाले आणि भगवान शंकर हे दुर्वास मुनींच्या रूपाने प्रकट झाले. ते तिघेही मायेच्या गुणांनी पृथक असूनही तत्वतः एक रूप होते.
आपण हा जो काही सप्ताह साजरा करतो दत्त जयंतीचा, तो याच कालाग्नी शमन दत्त अवताराचा आहे. ज्याप्रमाणे आपण पारायणाला सुरुवात करतो त्याचप्रमाणे त्याच तेजाने अनुसूया माता प्रसृत राहिली होती आणि तिची प्रसूती पूर्ण झाली. पौर्णिमेच्या दिवशी ह्या कालाग्नी शमन दत्ताचं अवतरण झालं आणि ते बाळ स्वरूप अनुसूया मातेला प्राप्त झालं. तिची इच्छा पूर्ण झाली. त्या सुंदर तेजस्वी बाळाला हातात घेऊन जो काही आनंद त्या अनुसूया मातेच्या अंतःकरणात प्रकट झालेला होता, तो शब्दात वर्णन करता न येण्यासारखा. ती दिव्य सती अनुसूया आणि ते दिव्य तेजस्वी अत्रि ऋषी यांचा औरस पुत्र म्हणून जन्माला आलेला हा दत्तावतार कालाग्नी शमन दत्त. कालाग्नी शमन दत्त हा दत्तात्रयाचा चौथा आणि महत्वाचा अवतार. याची आपण मानस पूजेला सुरुवात करणार आहोत. पुन्हा आपलं लक्ष आपल्या श्वासांवरून आता हृदयाच्या ठिकाणी केंद्रित करा. आपल्या हृदय कमलावरती आपल्याला त्या पादुकांचं दर्शन होतंय. श्री दत्तात्रयांच्या त्या पादुका, त्यांचं दर्शन घ्या. पुन्हा स्वतःला स्वतःशी जोडा. श्री दत्तात्रयांना नम्र भावाने प्रार्थना करा. हे श्री दत्तात्रय, मी आपली मानस पूजा करण्यास इच्छुक आहे. आपण सूक्ष्म रूपातून स्थूल रूपात माझ्या या हृदय कमलावरती प्रकट व्हावे आणि आपली सेवा करण्यासाठी मला संधी द्यावी. आपल्या अंतरात्म्याला त्या परमात्मा निर्गुण निराकार स्वरूपाची पूजा करण्यासाठी सज्ज करा. त्या पादुकांमधून एक तेज बाहेर येतंय आणि श्री दत्तात्रयांचं हे चौथा अवतार असलेलं बाल स्वरूप श्री दत्तात्रय तिथे प्रकट झालेले आहेत. ते लोभस्वान गोंडस रूप श्री दत्तात्रयांचं कालाग्नी शमन रूप, त्या रूपाला एकदा निहाळायचंय.
देवानी मॅडम रेकॉर्डिंग स्टॉप करा ना 1 मिनिट. आपल्या अंतःकरणात त्या कालाग्नी शमन श्री दत्तात्रेयांचं बालस्वरूप बघायचंय. आपल्या हृदय कमलाच्या सिंहासनावरती रूढ करायचंय त्या बालस्वरूप कालाग्नी शमन श्री दत्तात्रेयांना. त्यांचं ते सुंदर असं मनमोहक रूप, त्यांना एका सुवर्ण जडित चंदनाच्या पाटावरती बसवायचंय. अगदी मन मोहून टाकणाऱ्या या रूपाकडे बघायचंय. आपलं लक्ष त्या रूपावरून अजिबात हटत नाहीये. प्रसन्न वदन, चेहऱ्यावरती सुहास्य, सुंदर असा अष्टगंधाचा वास तुम्हाला येतोय अवतीभोवती. मधुर असे सताराचे सूर ऐकायला येत आहेत. बासरीचे सूर ऐकायला येत आहेत. बालस्वरूपी कालाग्नी शमन श्री दत्त तुमच्या समोर उपस्थित आहेत. त्यांच्या त्या इवल्याशा पावलांवर आपण अभिषेक करणार आहोत. पंचामृताने सुरुवात करून आपण अगदी सावकाशपणे पंचामृत त्यांच्या पायावरती घालतोय. ते बालस्वरूप श्री दत्तात्रय लहान मूल जसं काहीतरी आपल्या हातावर पायावर पडल्यानंतर हात पाय हलवतं त्याप्रमाणे त्यांची चुळबुळ सुरू आहे. तुम्ही अगदी सावकाशपणे आपल्या हातात त्यांचे ते छोटेसे पाऊल घेतलेत. त्या पावलांवरती पंचामृताने स्नान घातलंय. त्यानंतर अगदी सावकाशपणे सुगंधित अशा जलाने त्याचा अभिषेक केलेला आहे. पांढऱ्या शुभ्र अशा स्वच्छ वस्त्राने अगदी सावकाशपणे ती चरण कमल तुम्ही पुसलेली आहेत. ते सुहास्य वदन असलेले श्री दत्तात्रय या सर्वाचा आनंद घेत आहेत. आता तुम्ही त्यांच्या चरण कमलांवरती गंधाने स्वस्तिक काढलेले आहेत. त्यांच्या चरण कमलांवरती हळदी कुंकू वाहिले आहे. आपल्या अंतरात्म्यामध्ये अंतःकरणामध्ये निरांजन ओवाळून तेजाने आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे. ते सुंदर असं मन मोहणारं बाळ स्वरूप पाहून आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य उमटलेलं आहे. आपलं अंतःकरण पूर्णपणे आनंदाने ओतप्रोत भरलेलं आहे. या सुंदर अशा कालाग्नी शमन दत्तरूपी श्री दत्तात्रयांच्या अवताराचं आपण आता मानस पूजेला सुरुवात करत आहोत. आपाद मस्तक आता आपण त्यांचा अभिषेक करणार आहोत. सुवर्ण जडित कलशामध्ये गंगाजल आपण भरून ठेवलेलं आहे. पंचामृत तयार करून ठेवलेलं आहे. सुगंधित जल तयार केलेले आहे. गुलाब जल तयार करून ठेवलेले आहे. तेल आणि उटणं लावून आपण या बालस्वरूपाला अभ्यंग करत आहोत.
आपल्या मनात अहो भाग्यम असा विचार येत आहे. आपल्या सर्वस्व असलेल्या ह्या दिव्य तेजरूपी बालस्वरूपाला आपण अभ्यंग स्नान करत आहोत. केवढे मोठे आपले हे भाग्य. लहान बाळाला ज्याप्रमाणे अगदी सावकाशपणे आपण स्नान घालतो, त्याप्रमाणे आपण गंगाजलाने, पंचामृताने, सुगंधित पाण्याने, गुलाबजलाने श्री कालाग्निशमन दत्तात्रेयांना अभिषेक केलेला आहे. मौसूत अशा पांढऱ्या वस्त्राने त्यांचे अंग पुसून त्यांना सुंदर अशी वस्त्रे आणि आभूषणे आपण प्रदान केलेली आहेत. अभिषेकानंतर सुंदर असं नटलेलं हे बालस्वरूप श्री दत्तात्रय आपण आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत आहोत. त्या बाललीला आपण बघत आहोत. अनुभव करा की आपल्या इष्ट देवतेचं बालस्वरूप आपल्या समोर, त्याची एक एक लीला आपल्याला बघायला मिळतेय. आता आपण भस्मार्चन आणि अष्टगंध लेपन केलेलं आहे. सुगंधित अशा पिवळ्या धमक चाफ्याचा हार करून आपण त्या कालाग्निशमन दत्तात्रयाला अर्पण केलेला आहे. त्याचा सुगंध चहूकडे पसरलेला आहे. धूप दीपारती केलेली आहे. प्रसन्न मुद्रेने आपण पुन्हा तीन रूप निहाळायचं आहे. श्री दत्तात्रयांच्या भाळी आपण कुमकुम तिलक लावून सुवर्ण तबकातील रुपेरी निरांजनाच्या ज्योतींनी पंचारती ओवाळायची आहे. त्यानंतर रत्नजडीत सिंहासनावर सद्गुरूंना आणून बसवायचंय. श्री दत्तात्रयांना आणून बसवायचंय. त्यानंतर पुन्हा आपण त्यांची पाद्यपूजा करणार आहोत. पाद्यपूजेसाठी त्या बालस्वरूपाची अनुज्ञा घेऊया. चौरंगावरील त्या सद्गुरूंच्या गुलाबी छोट्याशा चरणकमलांवरती सुवर्ण पात्राने शुद्धोदक घालून पाद प्रक्षालन करायचंय. पंचामृत स्नान, पुन्हा शुद्धोदक, त्यानंतर त्या चरण कमलांवरती अत्तराचं लेपन करायचंय. पुन्हा एकदा उष्ण उदक, थोडेसे कोमट पाणी घालून त्या पादुकांना स्नान घालून शुभ्र वस्त्राने पुसून घ्यायचे.
श्री गुरूंच्या त्या पादुकांवरती विविध फुले अर्पण करायची आहेत. शेवटी अष्टभाव प्रतीत अष्टदल कमळ व्हायचं आहे. अक्षदा, हळद, कुंकू वाहून अहंकार रूपी धूप लावायचा आहे. निराभिमान बोधवृत्तीच्या तेजाची निरांजने लावून ती आपल्या श्री गुरूंना ओवाळायची आहेत. आपल्या आत्म्याच्या तेजाने त्या बालस्वरूप कालाग्निशमन श्री दत्तात्रेयांची पूजा करायची आहे, आरती करायची आहे. तेजाने तेजाची आरती करतोय असा भाव तुम्हाला तुमच्या मनात प्रकट होईल. पूजेने नटलेल्या शांत, सुंदर आणि तेजस्वी श्री कालाग्निशमन दत्तमूर्तीचे अवलोकन करून त्यांना साष्टांग नमस्कार करायचा आहे. सिंहासनावर रूढ असलेल्या श्री सद्गुरूंसमोर हात जोडून उभे राहून शरणागती करिता आत्मकथन करायचं आहे. या सद्गुरूंची प्रार्थना करायची आहे, आत्मवंदन करायचंय त्यांना. आपले त्रिविध ताप हरून आपल्याला सुखी समाधानी आयुष्य प्रदान होणार आहे या श्री गुरूंच्या कृपेने. या संसार सागरातून आपण पार होऊन त्यांच्या चरणावर विलीन होणार आहोत. आपला या श्री गुरूंप्रती पूर्णपणे समर्पणाचा भाव ठेवायचा आहे. कालाग्निशमन श्री दत्तरूप बालस्वरूप त्या सुंदर अशा स्वरूपाला आपल्या मनात साठवायचंय, आपल्या डोळ्यात साठवायचंय. त्यांच्या सोबत आपण आपली ही मूर्ती त्यांच्या समोर उभी असलेली बघा. हात जोडून आपण त्यांना प्रार्थना करतोय. त्यांच्या चरण कमलावरती आपण मस्तक ठेवून आपली सर्व ताप हरण करण्याची विनंती करत आहोत. या कालाग्निशमन श्री दत्तात्रेयांच्या मंत्राचं उच्चारण करून आपण त्यांना प्रसन्न करून घेणार आहोत. ओम कालाग्निशमनाय नमः. 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 ओम ओम कालाग्निशमनाय नमः. ओम कालाग्निशमनाय नमः. ओम कालाग्निशमनाय नमः.
ओम कालाग्निशमनाय नमः। 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 मनातल्या मनात हा जप सुरू ठेवायचा आहे. सुहास्य वदन असलेलं ते सुंदर स्वरूप आपल्या डोळ्यात साठवायचंय. या कालाग्निशमन दत्ताला पंचामृताचा, पंचखाद्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. पूर्ण समर्पणाने, आत्मसमर्पणाने आपण हा नैवेद्य दाखवत आहोत. आता आपण ह्या दत्तात्रयाला अर्घ्यदान करणार आहोत. आपल्या दोन्ही हातांच्या उंजळीमध्ये आपण पाणी घेत आहोत. आणि प्रार्थना करायची आहे, भगवान दत्तात्रय, तुम्ही मायेच्या सानिध्यात असूनही मायेशी तिळमात्रही संबंध तुमचा नाही. आत्मस्वरूप म्हणजे परिपूर्ण परब्रह्म स्वरूप तुम्ही आहात. तुम्ही कालाग्निशमन या नावाने ओळखले जातात. जलतत्वाचे अधिष्ठानही तुम्ही आहात. तुमची मी पूजेच्या निमित्ताने अर्घदान करीत आहे आणि सावकाशपणे ते जल त्यांच्या पायावरती सोडून द्यायचंय. पुन्हा एकदा हातांच्या उंचळीमध्ये पाणी घ्यायचंय. ज्ञानदीपाला प्रज्वलित करणारा आणि आनंद दीपाला उज्ज्वल करणारा असा एकच एक समर्थ व त्याचप्रमाणे भक्तजनांच्या संकटाचे निरसन करणारा असा जो अनुसूयानंदन भगवान दत्तात्रय, त्याला मी या पूजेच्या निमित्ताने अर्घ्यदान करीत आहे असं म्हणून सावकाशपणे त्या कोमल चरण कमलांवरती अर्घ्यदान करायचे आहे. पुन्हा आपण आपल्या उंजळीत पाणी घेत आहोत. श्री भगवान दत्तात्रय हे भेदरहित अर्थात पूर्णपणे एकरूप आहेत. पाप, पुण्य व सुख दुःख या संसार धर्माचा त्यांच्या ठिकाणी स्पर्शही नसल्यामुळे त्यांना शुद्ध असे स्वरूप प्राप्त झालेले आहे. सर्व सिद्धींनी ते संपन्न असल्यामुळे त्यांना सिद्ध असेही म्हटले जाते. ते प्रत्यक्ष परमात्मच असल्यामुळे मायेच्या तिन्ही गुणातून ते मुक्त आहेत. त्यांना मी पूजा करून अर्घ्यदान करीत आहे. पुन्हा ते जल श्री गुरूंच्या चरण कमलांवरती सोडून द्यायचंय. श्री गुरूंचं ते कालाग्निशमन रूप पुन्हा आपल्या डोळ्यांमध्ये साठवायचंय. बालस्वरूप श्री कालाग्निशमन दत्त,
त्यांचं गोंडस लोभस वाढते रूप, सुहास्य वदन, त्यांच्या त्या सुंदर रूपाने आपलं मन भाळलेलं आहे. आता आपण ह्या स्वरूपाला विनंती करणार आहोत. हे कालाग्नी स्वरूप श्री दत्ता, आपण स्थूल रूपातून सूक्ष्म रूपात माझ्या हृदय कमलावर विराजमान होण्यासाठी मी तुम्हाला विनंती करते. श्री दत्तांच्या त्या सगुण रूपातून एक प्रकाश शलाका निर्माण होईल आणि ती आपल्या हृदयात प्रवेश करेल. त्या कालाग्निसमन बालस्वरूप श्री दत्तांचे सगुण रूप अदृश्य झालेले आहे, पण हृदयातील रक्तवर्ण कमळावर सद्गुरूंच्या सतेज पादुका आपल्याला दिसतील. त्या पादुकांचं पुन्हा दर्शन घ्या. पादुका स्वरूपात श्री गुरु आपल्या सोबत नेहमी आपल्या हृदय कमलावरती विराजमान राहणार आहेत. अंश रूपाने तो परमात्मा आपल्या आत्मात सामावलेला आहे. त्याची जाणीव सदैव ठेवायची आहे. आपल्या हृदय कमलावरती असलेलं ते कमल पुष्प हळूहळू त्याच्या पाकळ्या मिटवून घेत आहे. सद्गुरु श्री दत्तात्रेयांना मानस पूजा फार आवडते. आपण ती अगदी मन लावून पूर्ण समर्पण भावनाने केलेली आहे. पुन्हा आपलं संपूर्ण लक्ष आता श्वासावर केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आपल्या मनाला पुन्हा श्वासाचा आलंबन द्या. श्वासासोबतच संकल्प करा. हृदयात अंश रूपाने पादुका रूपाने जे सद्गुरू माझ्यात अवतरित झालेले आहेत, त्यांचं मी रोज मानस पूजा करून साक्षात्कार करून घेणार आहे. या सद्गुरूंची आपण केलेली मानस पूजा म्हणजे सदेह सद्गुरूंचा सहवास आपल्याला लाभला. सगुणोपासनेचा हा कळस आहे मानस पूजा. मानस पूजेत आपण स्वतःचं स्वस्वरूप विसरून आपल्या इष्टदेवतेप्रती पूर्णपणे समर्पित होतो. आपल्या सद्गुरूप्रती गुरुप्रती पूर्णपणे समर्पित होतो. त्याचा आपण आनंद घेतो. तीच खरी भक्ती, तीच खरी पूजा. आपला संपूर्ण देह त्या आनंदाने पूर्णपणे भारावून गेलेला आहे. आपण कोण आहोत, आपलं अस्तित्व काय आहे, हे आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या सेवेतून सहवासातूनच कळणार आहे. म्हणून पूर्ण समर्पणाने केलेली ही मानस पूजा नक्कीच फळास जाईल. मानस पूजेच्या शेवटी आपण आपल्या हृदयात आपल्या
सद्गुरूंचे, श्री दत्त गुरूंचे पादुका स्थापन केलेले आहेत. म्हणजे दिवसभर आपले सद्गुरू आपल्या सोबत राहणार आहेत. आपल्याला त्यांचं सानिध्य प्राप्त होणार आहेत. ते आपल्याशी बोलणार आहेत. आपली प्रत्येक कृती पाहणार आहेत. त्यामुळे तुम्ही दिवसभरात करत असलेल्या प्रत्येक कृतीचं 2 वेळेला विचार करून, अवलोकन करून करायची आहे. आपली कृती बरोबर असली तर सद्गुरू अनुमोदन देतील. आपली कृती चुकीची असेल तर सद्गुरू ते चूक आहेत तसं सांगतील. पण आपला पक्का भाव, आपली मानस पूजा व्यवस्थित झालेली असावी. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित ठेवायचं आहे. आपलं संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित ठेवा. आपलं संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित ठेवायचं आहे. श्वास घेतला जात आहे. श्वास सोडला जात आहे. श्वास घेतला जात आहे. श्वास सोडला जात आहे. आपल्या श्वास आणि प्रश्वासासोबत राहूनच आपण श्री दत्तात्रेयांचे चिंतन करणार आहोत. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. मनातल्या मनात हे चिंतन सुरू ठेवा. श्री गुरुदेव दत्तांचं सतत चिंतन मनात सुरू ठेवायचं आहे. भगवान श्री दत्तात्रय स्वतः विश्वंभर असूनही त्यांनी बालरूप धारण करून अनुसूयेचं स्तनपान केलं व ते तृप्त झाले. असे हे कालाग्निशमन भगवान श्री दत्तात्रय आपल्या भक्तजनांचे रक्षण करोत. अशी प्रार्थना आपण या कालाग्निशमन दत्तात्रय यांना करणार आहोत. आणि हा त्यांचा जयंती उत्सव, हे जयंती पर्व त्यांचे साजरे करणार आहोत.
मनातल्या मनात श्री दत्तात्रयांचं चिंतन करायचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. आपल्या प्रत्येक श्वासासोबत श्री दत्तात्रयांचं हे चिंतन करत राहा. पूर्ण जागरूक राहा. श्वासासोबत श्री दत्तात्रयांचं हे चिंतन करत राहा. आपलं लक्ष फक्त आणि फक्त आपल्या श्वास आणि प्रश्वासावर श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. पुन्हा एकदा आपण आजचे जे आपले 2 अवतार बघितले आपण, श्री दत्तात्रय आणि श्री कालाग्नी शमन दत्त यांच्या मंत्रांचा उच्चार करणार आहोत. 11 वेळेला आपण या मंत्रांचा उच्चार करणार आहोत. ओम दत्तात्रेयाय नमः. 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 आता चौथा आणि महत्त्वपूर्ण अवतार ज्याच्यासाठी हा उत्सव आपण साजरा करतोय. ओम कालाग्नी शमनाय नमः.
ॐ कालाग्निशमनाय नमः। 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 आपलं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त आपल्या श्वास आणि प्रश्वासावर. श्वास घेतला जात आहे, श्वास सोडला जात आहे. श्वास घेतला जात आहे, श्वास सोडला जात आहे. आपण आज केलेली श्री दत्तांची पूजा, मानस पूजा, दोन्हीही स्वरूपाची श्री दत्तात्रय आणि कालाग्निशमन दत्त आपल्या सर्वांच्या अंतरात्म्यामध्ये सतत हा दत्तोहम घोषच घुमत राहावा, अशी श्री दत्तांना आपण प्रार्थना करूया. आपल्या श्वासाश्वासांमध्ये हे दत्त नाम राहावे, अशीही आपण या श्री दत्तांना प्रार्थना करूया. माझं मी पण पूर्णपणे लोप पावू द्या आणि तुमचा प्रकाश, तुमची प्रज्ञा, तुमचं स्वरूप माझ्यात उजळून जाऊ देत. मी कोण आहे, माझं कार्य काय आहे, हे तुमच्या कृपेने मला समजू देत. तुमचा अंश स्वरूप असलेल्या माझे चित्त नेहमी प्रसन्न राहू देत आणि माझ्या वदनावरती सदोदित एक झळाळी राहू दे, अशी प्रार्थना करा. माझ्याकडून सगळ्यांचे मंगल होऊ दे. तुमच्या कृपेने माझेही सर्व मंगल होऊ दे. पूर्ण समर्पणाचा भाव ठेवून ही प्रार्थना करायची आहे. श्री दत्तात्रयांच्या या ज्ञान आणि ध्यानाने आपल्या जीवनात एक नवीन उषा उगवली आहे.
त्या नवीन उशेचं, त्या नवीन पहाटेचं आपण स्वागत करत आहोत. फक्त आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित. श्री गुरुदत्तांचे, श्री दत्तात्रय आणि कालाग्निशमन हे अवतार आपल्या जीवनात एक नवीन पहाट, एक नवीन दिशा देऊत. कालाग्निशमन दत्त हे श्री श्रीपाद श्री वल्लभांचे वडील, त्यांचेही आद्य दैवत होते. त्यांच्याही चरित्रात आपण त्यांचा उल्लेख बघणार आहोत. श्वासावर मन केंद्रित ठेवा. पुन्हा एकदा आपल्या अंतःकरणात आज आपण जे अवतार बघितले श्री दत्तांचे, श्री दत्तात्रय आणि श्री कालाग्निशमन दत्त, ते बघण्याचा प्रयत्न करा, ते आठवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या प्रती पूर्ण समर्पित भाव, कृतज्ञतेचा भाव ठेवा. हळूहळू आता आपण या ध्यानातून परत येणार आहोत. आपल्या श्वास आणि प्रश्वासाची पुन्हा एकदा व्यवस्थित जाणीव करून घ्या. आपलं ध्यानात बसलेलं स्वरूप मिटलेल्या डोळ्यांनी एकदा निहाळायचंय. या सर्व ध्यानाने आपल्या मुखकमलावरती आपसुकच एक सुहास्य, तेही बघा. आपली ही ध्यानातली स्थिती, तिचं पूर्ण अवलोकन करा. ध्यानात आपलं शरीर अगदी स्थिर, शांत, श्वास सहज आणि मंद. हळूहळू आपल्या शरीराप्रती जागृत व्हा. आपल्या आसपासच्या परिसराप्रती जागृत व्हा. आपण ज्या खोलीत बसलेलो आहोत, मिटलेल्या डोळ्यांनी त्या खोलीतील भिंती आणि छत बघण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा त्या खोलीमध्ये आपलं ध्यानात बसलेलं स्वरूप बघा. हळूहळू स्वतःला अजून जागृत करा. अगदी सावकाशपणे एक दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. आता आपली ध्यान मुद्रा सोडून हाताची ओंजळ
सावकाशपणे आपल्या चेहऱ्यावरती ठेवायची आहे. डोळे अजून उघडायचे नाहीयेत. स्वतःला पूर्ण जागृत अवस्थेत घेऊन यायचं आहे. 5, 4, 3, 2, 1. आता ओंजळीतच सावकाशपणे डोळ्यांची उघडझाप करायची आहे. प्रकाशाची जाणीव करत अलगद डोळे उघडायचे आणि हात खाली घ्यायचे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपला आजचा ध्यानाचा अभ्यास इथेच थांबवत आहोत. धन्यवाद. 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 आज आपण जे काही कालाग्नी शमन दत्त आणि श्री दत्तात्रयांचं स्वरूप बघितलं, तर आज कालाग्नी शमन दत्त जे आहेत ते अनुसूया आणि अत्री यांचे सूत आहेत, असं ते स्वरूप होतं. ते बाल स्वरूप आपण बघितलं आणि त्यांचीच असलेली एक आरती आता मी म्हणणार आहे, तर त्यांची आपण आज आरती करूया. कालाग्नी शमन दत्त स्वरूप असलेले अनुसूयात्मज, त्यांची ही आरती आहे. जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता. सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनर भ्रमहरता. जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता. मदन मनोहर ध्यान दिगंबर शमवी मम चित्ता. चरणी पादुका कटी मेखला जटा मुकुट माथा. जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता. पुराण पुरुषोत्तमा त्वां धरिले अगणित अवतारा. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दातारा. जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता. मूढमती अति पतित दीन परी आलो शरण तुला. कृपामृते निज स्वरूपे रमौनी उद्धरी या दासाला. जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता. जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता. सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनर भ्रमहरता. जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. आता आपण एक श्री गुरु दत्तात्रयांचं भजन ऐकूया. कृतार्थ करण्या जन्म आपुला. कृतार्थ करण्या जन्म आपुला. नित्य भजा गुरुवरा स्मरा हो. दिगंबरासी स्मरा स्मरा हो. दत्त गुरुना स्मरा. गुरुपदाला करता वंदन संसाराचे तुटती बंधन. गुरुपदाला करता वंदन संसाराचे तुटती बंधन. सदैव स्मरुनी दत्तपदाला ताप भवांचा हरा स्मरा हो.
दिगंबरासी स्मरा स्मरा हो दत्त गुरुना स्मरा. जिथे भक्तीने प्रभूचे गायन तिथे विराजे अत्री नंदन. जिथे भक्तीने प्रभूचे गायन तिथे विराजे अत्री नंदन. नामामृत हे अखंड सेवून जीवाला उद्धरा स्मरा हो दिगंबरासी स्मरा स्मरा हो दत्त गुरुना स्मरा. ज्ञान भक्तीच्या उजळून ज्योती गुरुनामाची गात आरती. ज्ञान भक्तीच्या उजळून ज्योती गुरुनामाची गात आरती. सद्भावांच्या भाव फुलांनी पूजन गुरुचे करा स्मरा हो दिगंबरासी स्मरा स्मरा हो दत्त गुरुना स्मरा. कृतार्थ करण्या जन्म आपुला कृतार्थ करण्या जन्म आपुला. नित्य भजा गुरुवरा स्मरा हो दिगंबरासी स्मरा स्मरा हो दत्त गुरुना स्मरा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.